गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत स्किन इफेक्ट. स्किन इफेक्ट मी तुम्हाला आज असं शिकवणार आहे की तुम्हाला नंतर कोणतेही बुक वगैरे पाहण्याची काही गरज नाही. 100% तुम्हाला हा समजून जाईल एवढी मी गॅरंटी घेतो. ठीक आहे. तर स्किन इफेक्ट काय असतो, स्किन इफेक्ट कशामुळे होतो आणि स्किन इफेक्ट आपण रिड्यूस कसे करू शकतात, ठीक आहे, हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. ठीक आहे. सुरुवातीला पाहू आपण स्किन इफेक्ट काय असतो. स्किन इफेक्ट म्हणजे काय? The maximum current flowing in a conductor surface as compared to the core or center is called as the skin effect. म्हणजे काय? एखादा कंडक्टर घेतलेला आहे मी, ह्या कंडक्टर घेतलेला आहे, या कंडक्टरचा हा काय घेतलेला आहे मी, डायमीटर घेऊन घेतलेला आहे. तर जेव्हा मी याच्यातून एसी सप्लाय पास करेल तेव्हा काय होईल, ह्या कंडक्टरच्या कोर मधून म्हणजे काय, सेंटर मधून करंट न फ्लो होता, हा काय कंडक्टरचा हा सेंटर पॉइंट आहे, करंट इथून न फ्लो होता, करंट कुठून फ्लो होतोय, त्याच्या सरफेस मधून मॅक्सिमम करंट फ्लो होऊन जाते. या इफेक्टला काय म्हणणार आहे मी, स्किन इफेक्ट म्हणणार आहे. ठीक आहे. आता स्किन इफेक्ट हा सिस्टीम मध्ये येतो का, किंवा स्किन इफेक्ट हा कंडक्टर मध्ये हा दिसतो का आपल्याला, याचं मेन कारण सांगतो तुम्हाला. याचं मेन कारण आहे इम्पिडन्स. याचं मेन कारण काय आहे, इम्पिडन्स. इम्पिडन्स सर्वांना माहितीच असेल. इम्पिडन्स काय असतो, इम्पिडन्स म्हणजेच रेजिस्टन्स असतो. ठीक आहे. रेजिस्टन्स सारखाच हा काम करतो. हा काय करतो, नेहमी करंटला अपोजिशन करायचं काम करतो. इम्पिडन्सचं काय काम असतं, करंटला अपोज करायचं काम करतो हा. ठीक आहे. आता बघा, मेन कारण काय सांगितलं तुम्हाला मी, स्किन इफेक्ट होण्याचं कारण इम्पिडन्स, बरोबर. आता जो इम्पिडन्स असणार आहे हा सेंटरला किंवा कोरला हा खूप जास्त असणार आहे. ठीक आहे. हे बघा, हा तुम्हाला कंडक्टर वगैरे दाखवलाय, कंडक्टरचा डायमीटर. सेंटरला जो असणार आहे इम्पिडन्स खूप हाय आहे आणि सरफेसला इम्पिडन्स लो आहे. मी काय बोलतो, जिथं रेजिस्टन्स जास्त असेल, जिथं अपोजिशन जास्त असेल, तिथं करंट कसं फ्लो होणार आहे, कमी फ्लो होणार आहे. जिथं अपोजिशन कमी असेल तिथं करंट कसं फ्लो होणार आहे, मॅक्सिमम करंट फ्लो होणार आहे. ठीक आहे. आता लो इम्पिडन्स आणि हाय इम्पिडन्स नक्की इथं का क्रिएट होते ते आपण पाहू. आता लक्षात आलं. आता फॉर एक्झाम्पल हा एक कंडक्टर घेतलेला आहे मी, या कंडक्टरला एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर ठेवलं असेल मी, किंवा याला सप्लाय जर दिला, तर ह्या कंडक्टरच्या सराउंडिंग कंडिशनला काय होईल, एक मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. नंतर मी जर फ्लेमिंग राईट हँड रूलला जर पाहिलं, डायरेक्शन जर पाहिलं असेल, तर ह्या कंडक्टरच्या या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे, जास्त असणार आहे. या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे, थोडी कमी असणार आहे. म्हणजे मला मॅक्सिमम मॅग्नेटिक फील्ड कुठे भेटते, कंडक्टरच्या ह्या पॉइंटला भेटते, बरोबर. आता ही मॅग्नेटिक फील्ड एसी सप्लाय असल्याने कशी असणार आहे, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड असणार आहे, बरोबर. आता जेव्हा मी या कंडक्टरला चेंजिंग मॅग्नेटिक म्हणजे जेव्हा एसी सप्लाय वगैरे प्रोव्हाइड करेल, तेव्हा इथं काय तयार होईल, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. आता ही चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड सर्वात जास्त कुठं असणार आहे, सेंटरला असणार आहे, बरोबर. सेंटरला असल्यामुळे सेंटरलाच काय तयार होऊन जाईल, तुमचा इंडक्टन्स म्हणजे काय, एल तयार होऊन जाईल. सेंटरला इंडक्टन्स कसा असणार तुमचा, जास्त असणार आहे. तर इंडक्टन्स जर जास्त असेल तर एक्सेल जो असेल तुमचा, एक्सेल म्हणजे काय, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, हा पण काय होऊन जाईल, सेंटरला जास्त होऊन जाईल. सेंटरला जर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जर जास्त झाला, तर आपण इम्पिडन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, इम्पिडन्स झेड इज इक्वल टू √r² प्लस एक्सएल मायनस एक्ससीचा होल स्क्वेअर. एक्सएल इथं जास्त होऊन गेला आपला, एक्सएलची व्हॅल्यू जर जास्त झाली तर इम्पिडन्सची व्हॅल्यू पण कशी असणार आहे, जास्त असणार आहे. कुठं जास्त असणार आहे, सेंटरला जास्त असणार आहे. लक्षात आलं. सेंटरला जास्त असल्यामुळे इथं काय असणार आहे, करंट कसं फ्लो होणार आहे, एकदम कमी फ्लो होणार आहे. लक्षात आलं. आणि इम्पिडन्स कुठं कमी आहे, आउटर साईडला, म्हणजे काय, सरफेस साईडला. इम्पिडन्स लो असल्याने मॅक्सिमम करंट कुठं फ्लो होऊन जाईल, त्याच्या सरफेस साईडला करंट जास्त करंट फ्लो होऊन जाईल. लक्षात आलं, समजलंय नक्की. ठीक आहे. आता स्किन इफेक्ट जे असणार आहे, आपण रिड्यूस कसं करू शकतो याला. स्किन इफेक्ट रिड्यूस करण्यासाठी आपण बंडल कंडक्टरचा वापर करतो. कोणते, बंडल कंडक्टर. आता फॉर एक्झाम्पल हा एक कंडक्टर आहे ना, हा एक कंडक्टर आहे, तर आपण आउट साईडला याला अजून काय करतो, याला बंडल कंडक्टर, आपण या पद्धतीने बंडल कंडक्टरचा आपण इथं यूज करतो. बंडल कंडक्टर यूज केल्याने स्किन इफेक्ट काय होऊन जातो, कमी होऊन जातो. अजून एक कंडक्टर असणार तुमचा ACSR. तुम्ही नाव वगैरे ऐकले असेल. ACSR कंडक्टर वापरल्याने सुद्धा काय होतोय, तुमचा स्किन इफेक्ट हा कमी होऊन जातो. ACSR चा फुल फॉर्म तुम्हाला एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं होतं, ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स, हा ACSR चा फुल फॉर्म असतो. लक्षात आलं. काही इम्पॉर्टंट पॉईंट येतात अजून स्किन इफेक्टचे, तर समजून घ्या. स्किन इफेक्ट डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणासोबत असणार आहे, फ्रिक्वेन्सी सोबत असणार आहे. जर फ्रिक्वेन्सी कमी केली आपण, तर स्किन इफेक्ट पण काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल आपला. 2 नंबरचा पॉईंट बघा, डायमीटर ऑफ कंडक्टर. जर मी कंडक्टरचा जर डायमीटर जर कमी करून दिला, तर स्किन इफेक्ट पण काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. 3 नंबरचा पॉईंट बघा, परमेबिलिटी. जर मी परमेबिलिटी जर कमी करून दिली कंडक्टरची, तर स्किन इफेक्ट पण काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल.
लास्टचा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, रेजिस्टिव्हिटी. स्किन इफेक्ट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे कोणासोबत, रेजिस्टिव्हिटी सोबत. जर मी रेजिस्टिव्हिटी, जर मला स्किन इफेक्ट जरी मला कमी करायचं असेल तर माझी रेजिस्टिव्हिटी कशी असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. लक्षात आलं, हे इम्पॉर्टंट पॉईंट होते स्किन इफेक्टचे. ठीक आहे, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढच्या लेक्चरला आपण फॅरेंट इफेक्ट आणि कोरोना इफेक्ट आपण पाहणार आहोत. थँक्यू.